नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या आयुष्यात लहान सहान संकटे तर नेहमी येत असतात, पण त्यावर खंबीरपणे आणि हसत हसत मात करणे हे आपल्याला जमलं पाहिजे. असंच काहीसं आमच्यासोबत घडलं. छोटीशी हॉस्पिटल इमर्जन्सी आल्यामुळे मी काही दिवस खाद्यपदार्थाचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकले नाही, पण त्या छोट्याशा संकटावर मात करून मी आत्ता नव्यानं सुरुवात करत आहे. सुरुवात गोड बनवायची आहे, त्यामुळे येथे मी बनवलेलं आहे मँगो फ्लेवरचं घरच्या घरी आईस्क्रीम. हे घरच्या घरी बनवल्यामुळे खायला एकदम छान लागतं आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह. यासाठी येथे मी वापरलेलं आहे ड्रायफ्रूट्स, 1 वाटी कस्टर्ड पावडर, अर्धी वाटी टूटी फ्रुटी, व्हिप क्रीम, साखर. व्हिप क्रीम तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरू शकता, हे मार्केटमध्ये सहज मिळते. यासाठी येथे मी वापरलेलं आहे 1 लिटर दूध. दूध आपल्याला पॅकेटमधलं वापरायचं आहे, कारण ते जास्त घट्ट असतं, त्यामुळे आईस्क्रीम चविष्ट होतं. म्हशीचं किंवा गाईचं जर वरव्याचं दूध आपण येथे वापरलं तर आईस्क्रीम येथे व्यवस्थित आपलं बनणार नाही. दूध आपल्याला येथे गरम करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडे 2 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर येथे घेतलेली आहे. त्यामध्ये 1 कप दूध घालून याला चांगलं मिक्स करून यातल्या गाठी काढून घ्यायच्या आहेत आणि याची सॉफ्ट अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने पेस्ट मी येथे तयार करून घेतलेली आहे. दुधाला चांगली उकळी आली की यामध्ये हे बनवलेले मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि याला 7 ते 8 मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहे. या पद्धतीने येथे मी ही कस्टर्ड पावडर शिजवून घेतलेली आहे. याला आता थंड होण्यासाठी ठेवून देऊया. येथे मी अर्धा लिटर व्हिप क्रीम घेतलेली आहे. याला आपण आता एका भांड्यात घेऊन बीटरने बीट करून घ्यायचे आहे. व्हिप क्रीम चांगली फुगेपर्यंत येथे आपल्याला बीट करून घ्यायची आहे. अर्धं झाल्यानंतर यामध्ये मी मँगो फ्लेवरचं इसेन्स वापरलेलं आहे. आंब्याचा सीझन चालू आहे, तुम्ही यामध्ये आंब्याचा रस वापरला तरी चालेल. यामध्ये इसेन्स घालून आपल्याला येथे क्रीम चांगली फुगेपर्यंत बीट करून घ्यायची आहे. ही पहा, छान अशी बीट झालेली आहे क्रीम. कस्टर्ड पावडर पण आपली येथे थंड झालेली आहे. यामध्ये आता ही बीट केलेली व्हिप क्रीम घालून घ्यायची आहे. त्याचमध्ये अर्धी वाटी साखर येथे घालून घ्यायची आहे. साखर आपण जेव्हा दूध उकळतं त्यावेळेसच घालायची आहे, माझी विसरली होती, कारण मी येथे विदाऊट शुगरची आईस्क्रीम बनवणार होते. शुगर पेशंटसाठी तुम्ही हे बनवू शकता. यामध्ये जी साखर मी घातलेली आहे, तुम्ही ती नाही वापरली तरी चालेल. साखर येथे चांगली मिक्स झाली की याला आपल्याला आणखीन एकदा बीटरने छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिप क्रीम आणि कस्टर्ड पावडर आपल्याला बीटरने एकजीव करून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनटं येथे आपल्याला हे बीट करायचं आहे. तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हे करू शकता. या पद्धतीने आता आपला आईस्क्रीम छान तयार झालेला आहे. हे आता एका भांड्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया. मी येथे 2 भांडी वापरलेली आहेत. यामध्ये केलेलं मिश्रण आणि वरतून छान टूटी फ्रुटी घालून घ्यायचे आहे. बारीक केलेले ड्रायफ्रूट्स याला मी 2 भांड्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे. एक स्टीलच्या भांड्यामध्ये आणि माझ्याकडे पहिला आईस्क्रीमचा एक डब्बा होता, त्यामध्ये मी राहिलेलं आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहे. यावरती पण थोडीशी टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स. याला आपल्याला 7 ते 8 तास डीप फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आपला आईस्क्रीम आता
छान सेट झालेलं आहे. मस्त असं मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम येथे तयार झालेलं आहे. हे पहा, अगदी रंगही याला छान मँगोचा आलेला आहे. खाताना तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही हे बाहेरून विकत आणले का घरी बनवले. मस्त येथे मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या फ्लेवरचे आईस्क्रीमही बनवू शकता. फक्त येथे तुम्हाला इसेन्स चेंज करायचं आहे. आजचं मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या नवीन रेसिपीसोबत.